एका साईडला आपण पाहतोय साई एंटरप्राइजेस त्यांची फलंदाजी, एका साईडला पाहतोय आपण जय साई 8. इथं मात्र सिंगल एक धाव मात्र जरूर स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल आणि आतापर्यंत एक चेंडू टाकून झालेला, एक चेंडू टाकून झाल्यानंतर मात्र 2 धावसंख्या धावफलकावरती तब्बल लागली गेलेली आहे. त्याचबरोबर एका साईडला जयेंद्र दादा यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन देखील सुरू आहे. आता मात्र टाकलेला चेंडू अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्षेत्ररक्षणाच्या बोर्डावरती प्रथम सुतार यांना, अर्थातच प्रथम सुतार हा नाव देखील सध्याच्या डेटमध्ये खूप चांगलं नाव आहे, कारण की फलंदाजी त्याची जबरदस्त आपण ओव्हरऑल क्रिकेटमध्ये पाहत होतो. आता मात्र अतिशय जबरदस्त फटका येतो बहारदार चौकार. या चौकाराने मात्र जबरदस्त सुरुवात केली जाते. 3 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडू आणि 6 धावा. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार शोधण्यामध्ये साई एंटरप्राइजेसचा फलंदाज केशव मात्र इथं चांगल्या पद्धतीमध्ये दिसतोय. इथं मात्र टाकलेला चेंडू पंचांचा निर्णय येतो. वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू आणि नकारात्मक चेंडूने मात्र एक धाव मात्र जरूर स्कोअरबोर्डमध्ये ऍड केली जाईल. सूरजला मात्र इथून कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की जबरदस्त स्टार प्लेअर असलेला हा खेळ संघ पाहतोय आपण. आता मात्र फसवलाय, पाठीमागून अटॅक केलाय आणि एस्टांचा वेध घेतलाय. इथं मात्र विकेटची पतंग, पहिला हादरा डीज आहे. असतं ते दाखवताना चेंडू टाकला हाताला, लेग साईडच्या दिशेने बॉल टाकला गेला आणि सरळ एस्टांवरती अडवला चेंडू आणि क्लीन बोल्ड. अशा रीतीने मात्र केशवचा विकेट मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अजित. आता मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, एस्टांचा वेग घेतोय, त्रिपुल अचित, विकेट नंबर 2 बॅक टू द पवेलियन. आता मात्र नवीन फलंदाज येतो गप्पू. खऱ्या अर्थानं गोलंदाजाला म्हटलं होतं कमबॅक कर, कमबॅक असं असतो की 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. 7 माफ कर 7 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज सूरज मात्र ऑन हॅट्रिक. पाहूया चेंडूवरती काय करते गप्पू. स्ट्रायकर एंड वरती शेवटचा चेंडू, हॅट्रिकचा बॉल. टाकलेला चेंडू मात्र इथं वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू. पंचांकडून इशारा येतो आणि तिथं मात्र पाकिस्तान मात्र विकेटचं पतन होतं पाकिस्तानचं देखील. इथं मात्र चांगला चेंडू मात्र टोलावून काढला. एक धाव मात्र जरूर स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केली झाली. एका धावेने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथं मात्र पाकिस्तानची देखील दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे आणि चांगला परफॉर्मन्स मात्र इंडियाच्या संघाकडनं पाहतोय आपण. नवीन गोलंदाज सूर्या, पहिला चेंडू चक्कवलाय, फसवलाय आणि विकेट किपरला देखील फसवून सरळ डी झोन मध्ये जातोय. 1 धाव जरूर स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. अर्थातच सूर्या नवी मुंबईचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा हा गोलंदाज, अंडरआर्म क्रिकेटचा फेवरेट गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र नकारात्मक चेंडू, वाईट चेंडू. खऱ्या अर्थानं आपण बरेचशा मोठमोठ्या मॅचेस मध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्याचं नाव आपण सातत्याने ऐकतो तो सूर्या मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजी करताना. इथं मात्र चकवलंय, गप्पूला पूर्णपणे फसवलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. मात्र चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा आणि चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. इथून मात्र सूर्य दाखवून देतो दमखम आणि एकच धाव मात्र सिंगल, 1 धावाने मात्र समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने आपण पाहतो जय साई संघाची.
इथून मात्र चक्कवल्या मात्र इथं एसटी कीपर विकेट किपर मात्र बॉल मात्र त्याला भेटत नाही आणि एक चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने सूर्याकडनं पाहतोय आपण. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी हाताळलेत. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून. आता मात्र ट्रॅपचा फटका सूर्याच्या गोलंदाजीवर केले प्रार. येथे मोठा मोठा चौकार. सूर्या गोलंदाजी करत होता, बॉल टाकत होता, टप्प्यावरती चकवत होता फलंदाजाला, पण फलंदाज कुठे कमी पडणार नाही कारण की चांगली फलंदाजी मात्र नरेंद्रच्या माध्यमातून चांगला फटका खेळला गेला. चौकाराची गरज होती खऱ्या अर्थानं संघाला आणि तो चौकार मिळवण्यामध्ये यशस्वी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केला गेला पण तो निर्धाव चेंडू डॉट बॉल कम बॅक करतो सूर्या आणि 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16-16. लॉस ऑफ 2 विकेट. चांगली मात्र आपण मॅच पाहतोय. दोन्ही संघ बॅलन्स संघ, तुल्यबल संघ, अतिशय जबरदस्त संघ. दोन्ही संघांमध्ये चाललेला हा घमासान आणि हा घमासान चालत असताना मात्र 2 षटक संपले गेलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 16 धाव फलकावरती. नवीन गोलंदाजी मार्कवरती महबूब शेख. अंपायर निर्धाव. यस, वाईड बॉल. यस, त्यांनी इशाराच नव्हते. आता मात्र टाकलेला चेंडू मात्र 1 धाव मात्र जरूर स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होईल. जर महबूबचा विचार केला तर सध्या ओव्हरऑल क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये सध्या नवी मुंबई गाजवतोय आणि आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजी मार्कवरती मात्र महबूबला पाहतोय आपण. 3रा षटक प्रगतीपथावरती. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला परंतु पुढे जर मिस होते आणि 1 धाव डिझन मध्ये जाते. 1 धावेने मात्र धावसंख्या स्कोअरबोर्ड मध्ये वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 19 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. चांगली मात्र जिथं गरज होती संघाला पार्टनरशिपची ती पार्टनरशिप बिल्ड करताना नरेंद्र आणि गप्पू चांगली फलंदाजी. इथून पुढे मात्र चांगला फटका अफलातून फटकेबाजी गप्पूच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं काय खेळतोय, चांगला खेळ दाखवतोय आणि जबरदस्त खेळाच्या जोरावरती मात्र इथं चौकार देखील मिळवतोय. इथं मात्र पुन्हा एकदा तोच फटका. ओ हो हो, सन्माननीय महेशजी सियाल साहेब इथं उपस्थित झालेले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय कैलासदादा सुतार इथं उपस्थित झालेले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज जयेंद्रदादा यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त सातत्याने सर्व पाहुणे मात्र इथं सातत्याने आपण पाहतोय एक मोठा ओढ पाहुण्यांचा लागलेला जयेंद्रदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. आणि जशी इनिंग संपेल तसा केक देखील कट केला जाईल याची दक्षता सर्व प्रेक्षकांनी घ्यायची. या पुन्हा एकदा मॅच मध्ये जातोय आपण. आता मात्र टाकलेला चेंडू जबरदस्त चेंडू कमबॅक करतोय महबूब. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र सातत्याने टप्प्यावरती चेंडू टाकला जातोय आणि टप्प्यावरती टाकल्यानंतर मात्र चकवण्याचा प्रयत्न नरेंद्र सारखा एक चांगला फलंदाज जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आपण. VS ग्रुपचे जेवढे पण मेंबर्स असेल त्यांनी सर्वांनी मंचाच्या दिशेने यायचंय. VS ग्रुपचे जेवढे मेंबर्स आहेत त्यांनी सर्वांनी मंचाच्या दिशेने यायचंय. थोड्याच वेळामध्ये हा षटक संपेल 4था. त्यानंतर मात्र केक कटिंग केलं जाईल. तर VS ग्रुप आपण सर्वांनी यायचं. 3 षटक संपलेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24-24 म्हणजे जिथं कुठे 2 हादरे लागले होते, 2 विकेट पडले होते, त्यानंतर मात्र कमबॅक करतो संघ पूर्णपणे आणि 3 षटकाची समाप्तीनंतर 24 धावा मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 4था षटक घेऊन येईल पुन्हा एकदा तोच गोलंदाज जो म्हणतो नेहमी मी जलता नाही जला देता हूं असं सूर्या मात्र गोलंदाजीच्या पोहल्यावरती आपण पाहतोय. यानंतर टॉस साठी दोन्ही संघ टांगापलटी 8 आणि धनाजी 8
या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथं मात्र विकेट काढतोय. मी म्हटलं होतं पार्टनरशिप बिल्ड होते, चांगली फलंदाजी सातत्याने केली जाते, पण तो गप्पू सारखा एक मोठा विकेट, पण सूर्यासारखा गोलंदाज असताना मात्र तो चकवा देणार याची गॅरंटी होती आणि विकेट नंबर 3 मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये ते राज. VS ग्रुपचे सर्व मेंबर्स आपण जिथे कुठे असणार, आपण सर्वांनी माझा आवाज येत असेल तर आपण मंचाजवळ यायचंय. हा षटक जसं संपेल तसा केक कटिंगचा सेरेमनी नक्कीच जयेंद्र दादांच्या वाढदिवसानिमित्त केला जाईल. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा चकवतोय. इथं मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच अमर वारंगे यांच्या माध्यमातून. स्वप्नील पाटील, नेरुळ गावचे उद्योजक स्वप्नील दादा पाटील, आपण देखील इथं आलात, आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर अश्विन दादा आपलं देखील, सिद्धू हे देखील या ठिकाणी जयेंद्र सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतोय. सन्माननीय महापौर साहेब देखील परत एकदा उपस्थित होत आहेत. सन्माननीय माजी महापौर जयवंतजी सुतार साहेब यांची पुन्हा एकदा उपस्थिती लाभते, कारण की या षटकानंतर केक कटिंगचा सोहळा देखील आपण पाहणार आहोत. तर षटक क्रमांक 4 मात्र सुरू असताना सूर्या यांची चांगली गोलंदाजी आणि मात्र आत्ता मात्र 2 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत आणि 26 धाव फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. जयसाई 8 संघ खऱ्या अर्थानं ओरम क्रिकेटमध्ये सध्या सरशीला असलेला हा संघ प्रथम सुतार अँड कंपनी. इथं मात्र टाकलेला चेंडू पुन्हा एकदा चकवतो, फसवतो. नरेंद्र सारखा एक मोठा फलंदाज मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स काय असतो ते दाखवतोय सूर्या. एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो, तो एक्सपिरियन्स मात्र दाखवताना मिस्टर सूर्या. इथून पुढे पुन्हा एकदा चकवलंय, टप्पा टाकतोय, बॉल दोन्ही साईडला फिरवतोय. ही आहे क्षमता, ही आहे ताकद. खऱ्या अर्थानं गोलंदाजी अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा सूर्या मात्र परिपक्व असलेला प्लेअर आणि चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून. इथून पुढे मात्र चांगला फटका मारलाय, पण क्षेत्ररक्षक सज्ज आणि मात्र एक धाव दुसरी धाव कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, पण तो रनआउटच्या स्वरूपाने नरेंद्रला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 4 बॅक टू द पवेलियन. सर्व VS ग्रुपचे जे पण टीम मेंबर, आपले प्लेयर्स, आपले सर्व ग्रुप मेंबर जे कुठे असतील त्यांनी सर्वांनी मंचाच्या दिशेने यायचंय. थोड्याच वेळामध्ये अर्थातच नवी मुंबईचा युवा नेतृत्व, शिरवणे गावचे किंग मेकर आमचे जयेंद्र दादा सुतार यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य केक कटिंग देखील केलं जाईल. इथून पुढे चांगला फटका रिलीज केला गेला, परंतु एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यश मिळतंय फलंदाजाला आणि षटक क्रमांक 4 समाप्त होतो. पहिली इनिंग समाप्त होते. 28 धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 29 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. तोपर्यंत आपण जातोय केक कटिंग सेरेमनीच्याकडे. यस डॅनी दादा. सर्व VS ग्रुपचे सदस्य, त्याच्यानंतर साईधाम ग्रुप, स्वप्नील पाटील, अश्विन म्हात्रे, सिद्धू भोपी हे जयेंद्र सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वप्नील म्हात्रे, स्वप्नील पाटील, अश्विन म्हात्रे, सिद्धू भोपी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर VS ग्रुप सर्व महिला मंडळ आणि सर्व VS ग्रुप या ठिकाणी केक कटिंग करण्यासाठी यायचं आहे. लवकरात लवकर चला. चला महिला मंडळ VS आणि VS ग्रुप सदस्य चला लवकर या, मॅच चालू करायची आहे पुढची. हॅलो. विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मित्र मंडळ शिरवणे तसेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 नेरुल आयोजित प्रकाश जोतातील बॉक्स अंडरआर्म क्रिकेट सामने. अर्थातच आजचा दिवस मोठा आहे, आजचा क्षण मोठा आहे आणि या क्षणाची VS ग्रुप पूर्ण वर्षभर वाट पाहतो. तो क्षण अर्थातच जयेंद्र दादा यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त मात्र आता आपण पाहतोय केक कटिंग सेरेमनी आणि जयेंद्र दादा आणि संपूर्ण टीम
आज इथं आपण पाहतोय उपस्थित आणि खऱ्या अर्थानं केक कटिंग सेरेमनी सर्व महिला मंडळ, सर्व VS ग्रुप आणि पूर्ण शिरवणे गावातील युवक तरुण आणि सर्वच मित्रमंडळी आपण पाहतोय या ठिकाणी केक कटिंग सेरेमनीसाठी सर्वजण सज्ज झालेले आहेत. जयेंद्र दादांचा वाढदिवस अर्थातच संपूर्ण VS ग्रुपसाठी पर्वणीचा सोहळा, अर्थातच आनंदाचा सोहळा आणि त्याचबरोबर इंडिया पाकिस्तान मॅच देखील आपण पाहतोय मोठ्या स्क्रीनवरती. आपण आपल्या या शाळेच्या मैदानावरती एक जबरदस्त आयोजन, भव्य दिव्य आयोजन आणि टार्गेटचा विचार केला तर 29 धावांचा टार्गेट. लगेचच आपण मॅचकडे देखील जाणार आहोत, तोपर्यंत आपण केक कटिंग सेरेमनीकडे वळतोय. जयेंद्र दादांचा वाढदिवस साजरा होत असताना थोडस कॅमेराला देखील हेल्प करा, कॅमेरामध्ये येईल चित्र. अशा पद्धतीचं थोडस आपण गॅप ठेवायचे त्या ठिकाणी. कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मित्रमंडळ शिरोणे तसेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 नेरूळ आयोजित प्रकाश झोतातील बॉक्स अंडरआर्म क्रिकेट सामने सन्माननीय जयेंद्र शेठ अरुण सुतार साहेब यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज शुभारंभ या बॉक्स क्रिकेट सामन्यांचा आणि येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये माधुरीताई यांचा देखील वाढदिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या दिवशी मात्र या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस असणार आहे. डीजे मास्टर यांना विनंती करते की बर्थडे सॉन्ग आपण रेडी ठेवायचं आहे आणि या ठिकाणी केक कट केला जातोय साहेबांचा आणि आपण सॉन्ग रेडी ठेवायचं. डीजे मास्टर VS ग्रुप आपण देखील चेअरअप साठी तयार राहायचं, सर्वांनी जोरदार चेअरअप झाला पाहिजे कारण की आज बड्डे आहे दादांचा आणि जल्लोष आहे शिरवणे गावाचा. आणि की आज पवित्र दिवस, शुभ दिवस, महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे दादांचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा शुभारंभही या दिवशी होतो. गेले 31 वर्ष या स्पर्धेची भरपूर मेहनत केली आणि हे 32वं पर्व आहे या स्पर्धेचं आणि स्पर्धा टिकून ठेवण्यासाठी, हे नाव टिकून ठेवण्यासाठी संपूर्ण VS ग्रुप असेल, संपूर्ण विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मित्रमंडळ असेल, त्यांचा खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करायचं तेवढं कमी आहे. चला मॅचला सुरुवात करणार आहोत आपण. दोन्ही टीम्सला विनंती करतो मॅचला आपण सुरुवात करायची आहे. भारतीय संघ अगदी विजयाच्या उंबरड्यावरती आहे. ही तुलना नाहीये आपली त्यांच्यासोबत, आपण भरपूर पुढे आहोत त्यांच्या. बिग फाईट, बिग बॅटल, स्टोरी आणि स्टेटस टाकत जाऊ नका कारण की ते सोशल मीडियावर पण आता शोभून दिसत नाहीये. बिग बॅटल, बिग फाईट हे काहीच नाहीये कारण की आपल्या नखांची सर नाहीये त्यांना. बुम बुम बुमरा आपल्यावर बुमराची गरज नाहीये.
त्यांना नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला आपला विकी भोईरच बस झाला जर नेला तर त्यांच्याकडे. ही खरी गोष्ट आहे. चला मॅचकडे आपण जाऊयात. गप्पू गोलंदाजीसाठी समोर मेहबूब शेख. पहिला बॉल अवंतर स्वरूपामध्ये व्हाईट बॉल टाकला गेलाय. टार्गेट आपल्याला पाहायला मिळणारा 29 धावसंख्या. जो मागच्या मॅच मध्ये 28 चेस केले, या मॅच मध्ये 29 चेस करायचे आहेत. मॅच कंटिन्यू ठेवा. एक कटिंग देखील होईल आणखी. मॅच आपण कंटिन्यू ठेवायचे. इथून पुढे मात्र चक्का उलाय. जबरदस्त गोलंदाजी गप्पूच्या माध्यमातून पाहतो आपण या शिरवण्याच्या मैदानामध्ये. अशा पद्धतीची गोलंदाजी सातत्याने करावी लागेल. चांगली गोलंदाजी टाकावी लागेल. टप्प्यावरती चेंडू ठेवावे लागतील आणि चकवा द्यावा लागेल महबूब सारख्या फलंदाजाला. जो फलंदाज सध्याच्या आपण जर पाहिलं आपण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने इनफॉर्म असलेला फलंदाज व्हाईट +1 बड्डे सॉंग लावायचं. रात्रभर साजरा होणार आहे, त्यामध्ये काही दुमत नाही. कारण की जयेंद्र दादांचे चाहते देखील तेवढेच मोठ्या संख्येनं या पूर्ण परिसरामध्ये. पुन्हा एकदा टाकला चेंडू, मात्र आक्रमण केला जातं. इथून पुढे मात्र येतोय फटका. चांगला चौकार. आतापर्यंत धाव फलकांचा जर विचार केला तर चांगली फलंदाजी मात्र पाहतोय आपण महबूबच्या माध्यमातून. 5 चेंडू. ओके, शेवटचा चेंडू बाकी असेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 10 धावा धाव फलकावरती आतापर्यंत तब्बल लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, खराब लाईन. गप्पूला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल. विकेट काढावं लागेल. महबूब सारखा एक चांगला फलंदाज मात्र आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. इथून पुढे पुन्हा एकदा लाईन पूर्णपणे भटकले गोलंदाज गप्पू. इथून पुढे एक्स्ट्राचा भरणा कंटिन्यू एक्स्ट्राज रन दिल्या जातात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये व्हाईट +1 2 धावा मात्र स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. 2 धावा वाढत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आतापर्यंत तब्बल 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र समीकरणाचा जर विचार केला तर सोपं समीकरण होत जाईल. चांगला फटका येतोय, उडवलं शॉट, 1 बाउन्स, येतोय चौकार. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, अतिशय जबरदस्त चेंडू, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावानी मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 19 रन्स आतापर्यंत तब्बल धावफलकावरती आपण पाहतोय. इथून पुढे 10 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. अजूनही इट इज अ वाईट +1. राज देखील त्याच दिशेने मात्र गोलंदाजी. पहिले 2 चेंडू मात्र चांगले हाताळले गेले होते, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय की काय अशा पद्धतीची गोलंदाजी होत असताना मात्र व्हाईट +1 2 धावा मात्र स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील.
इथून पुढे मात्र कमबॅक करायचं असेल तर सातत्याने निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, विकेट्स काढाव्या लागतील. इथून पुढे चांगला बॉल मात्र चांगला चेंडू रिलीज केले. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. नंतर चांगला फटका टोळावून काढला. एकच धाव मात्र जरूर सूरजच्या बॅटमधून येणारी एक धाव मात्र पाहतोय आपण. 22 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल. चांगला फटका येतोय मेहबूबच्या बॅटमधून, येतोय चौकार. डीजे नाणेफेकीसाठी यायचंय. टांगा पलटी आणि धनाजी एट लवकरात लवकर यायचंय. इथून पुढे मात्र सामना विजयी होतो जय साई एट संघ आणि जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन वन मॅन शो महबूब शेख ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांगली फलंदाजी मात्र यस. नाणेफेकीसाठी धनाजी एट संघाचा कर्णधार आणि टांगा पलटी घोडे फरार नाही तर बेपत्ता साहेबांनी सांगितले होते त्याप्रमाणे आपण नाणेफेक करून घ्यायचे. चला टॉस करून घेऊयात प्लीज, विनंती करते. येस इट इज. आपण नवी मुंबईमध्ये जो आवाज सातत्याने ऐकतो, ज्याची आवाजाची भुरळ आपण खऱ्या अर्थानं नवी मुंबईमध्ये नाही तर रायगडमध्ये देखील आपण ज्या आवाजाची खऱ्या अर्थानं नेहमीच कानावरती पडत असतो, अरे आवाज ओळखीचा आहे, तो आवाज अर्थातच नेरुळ गावचा सुपुत्र रोहित बोपी पुन्हा एकदा येतात मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच दीपेश दादा. जाऊया पुन्हा एकदा टॉस करून घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. कुणाल समोरचा कॅप्टन